आज आहे हळद, आज फुल राडा होणार आहे. नाही तर चमडे कापायचे सध्या विषय चालू आहे. त्या का खायला बसलं बालदा आत्ताच रंगवले हळदीन बघू शकता. या आम्हाला 50 खपा पाठवतात. 150 किलोमीटर 150 मस्त वाढ गाईज. फुल खर्च केला, बुट्टा बिट्टा घेतली. चला तर पब्लिक मस्त त्यावेळी ओके ओके गाईज. ज्यूस बीस फुल सोय. आम्ही आता आलो बरोबर 12 वाजता. गाईज मंडप बघा. गाईज मस्त की जवळ बसलोय. का आला जसं शनिवार राहिला लागला म्हणजे. नमस्कार मित्रांनो, मी आदेश भोपे. तुमचं परत एकदा स्वागत आहे आदेशच्या ब्लॉगमध्ये. गाईस आजचा दिवस दुसरा आणि आता वाजले 3. तर म्हणजे सकाळी कॉलेजला गेलतो उठून आणि आज आहे हळद. आज फुल राडा होणार आहे. कारण की हळदीला तर फुल एकदम ऑर्किस्ट्रा आहे. फुल नाचू बिचू फुल धमाल मस्ती. आता ही तशी जरा काम बिम जाऊन करतो. पहिले जरा पनवेलला जायचं, जरा काम आहे तिथं जातो. पहिले बुटा बिटा घ्यायच्या जरा. तर जातो पहिले पनवेलशी जाऊन येतो, नंतर तिथला माहोल बघायला जाऊ. नाही तर आता जाताना तिथं एक फेरी मारू. चला तुम्हाला दाखवतो तिथं आता कसा माहोल आहे. गाणवेणी तर फुल लागला सकाळपासून. तर आता जातो तिथंशी आणि दाखवतो तुम्हाला. गाई तिथं आलो ना, गाणवेणी फुल लागल्या. नाही तर चमडे कापायचे सध्या विषय चालू आहे. नाही चमडे कापताला वाजत्या का खायला वाजता का. किती चमडे घाले असतील यार. तर चमडे कापता नाही ना, धर खातात लोक. आणि मीठ फेकला आता बघ. नालायक माणसं आहे. चमडे कापताना एवढी मेहनत करताना धर खाताना तर वन साईड मेहनत करता भाई. ते एवढी कापल्या हातबीत कापल्या. गाणीवेणी फुल लागले. गाणीवेणी फुल लागला काय तिथं. गरम मारण्याचे होतं बाबा काय नाही गाईस. तर आता तिथं चांबाईमध्ये कापली, जरा त्यांची मदत केली. आता परत जाऊन जरा पनवेलशी येतो. जरा काम आहे आणि बुटा बिटा घ्यायच्या. तर जातो आता फटाफट पनवेलला आणि येतो सटासट. आता निघलो होता, चाललो पनवेलला. चलो पनवेल. गाईस पनवेलशी जाऊन आलो आणि आता इथं मांडव जिरं सोडा जरा गारगार बालदा आत्ताच रंगवले हळदीन. तोंड धुवून आले तरी. तर जरा भाजीचा विषय चालू आहे. काही हल्लीचा ब्लॉग मी कासून का बनवता माहिती आहे का. तर कारण काय माहिती आहे तुला, पोरांचा काय रोल असतं लागणार आपल्या स्वतःच्या. बघू शकता यास आम्हाला 50 खपा पाठवतात. मसाला हान कधी यान कधी त्यान. आता जातो घरी. तसे टर्न पडला फिर बाबा, लय रिस्क आहे. पहिलं मोबाईल ठेवतो. काय तिकडं भाजीचा विषय होता. इथं मटन वगैरे भात आहे. तू यावरून बनवलं का काय बोलतो तुला काय ब्लॉग त्याच चालू आहे. तुला पण घेतला आता मग चष्मा कर. हा केस हिरो बस काय काय. एक नंबर आहे. 150 किलोमीटर 150. गाईस आता असा विषय झाला का आम्ही पुन्हा एकदा चाललो इथं पनवेलला. कारण की बुटा बिटा घ्यायच्या आणि बघू जरा सोना घ्यायचे. शिवा शेट ओपीला शिवाचा काढाबिडा घ्यायचे वाटतं. काय त्याचा सोना आयटम काय घ्यायचे. हात मोरले तरी पण 2 मोठा दाखवते. काय बोलतो आता लाव दे. जातो आता पनवेलला आणि पहिलं बुटा घेतो. मगाशी बुटा भेटली नाही, बघली जरा पण काय ना पसविसर नाही आले. तर परत चाललो. आता भाई फायनल घेऊन यायला लागतील, नाही तर उद्या घालायचं वांद होतील. चपलीशी लागणार लगड डायरेक्ट लपडा चपलीशी लागणार. आता बघू फुल सुसाड वाऱ्यासारखा जातो आता तिघा. तर जातो ना कॉसल तो कुठं. ड्रायव्हर जरा आमचा डेंजर वाटतं मला. ब्रेक बिक आहे ना. नाही आई शपथ. ए बाबा असती घे, नाही तर मी रिक्षा येतो मागशी ना. तुम्ही जा पुरं बरोबर देशील दान का म्हणला. चला काय जातो आता मस्त की मस्त की वाढावं दणकवतो. भूक लागली म्हणून नाही ते तिथंशी दणकवतात. काचाकच खातो गाईज. फुल गर्दी गाईज. फुल खर्च केला, बुट्टा बिट्टा घेतली आणि कपडे शर्ट पॅन्ट पण घेतले. दिसत नाही. आणि सोना पण घेतले. फुल दाबून आता चाललो घरी मस्त की.
तयारी करतो आणि जातो आता. फोन दुकानावर विसरून आला तर शिवाचा भाई नाद केलता. आता जातो घरी आणि मस्तपैकी तयारी करून जातो मांडवात आणि दाखवतो काय माहोल द्या. तर चला आता डायरेक्ट घरी जातो. चला तर पब्लिक मस्त की तयारी गेली एक नंबर. आता जातो मस्त की मांडवात थोडासा धमाल मस्ती करतो एकदम. असं वाटतं कमेंट करून सांगा आणि बघू आता इथेशी जरा. ओके ओके गाईज चलो चाललो होतो आम्ही जरा मांडवात. सांगता होई तशी भाजीचा विषय सगळी पोरं थांबल्या इथं बस. बाकी काय नाही तशी चालू आहे जरा हलविल्यात लावा विषय. आणि नॉनव्हेजचा तिकडे नंतर तुम्हाला दाखव. तिकडे आपला एकदम मोठा सेटअप आहे तिकडे. काय ज्यूस बीस फुल सोय आहे. वॉटरमेलनचा मी नाही घेतले. तुझा कुठला फ्लेवर आहे? ब्लूबेरी. यांची अवकात नाही म्हणून यांना दिला नाही. बुवाची पण नाही यांची अवकात नाही. काय आला असू कसा लागतंय? गोर गोर लागतंय का? सगळी दणकवतो आम्ही पण दणकवतो ज्यूस. गाईज विषय काय आहे माहिती आहे का? वाजले 10 आणि आम्ही नुसतं इकडून इकडं काय नाही लोक आहे ना एवढ्या बेकार फेऱ्या मारल्या ना. आणि भाई दारूची सोय नुसती येऊन जाऊन करता. अरे कुठं घातलं दारूची सोय? कुठं घातलं? इथेशी आमचं वांद आमचं हेलबेल पोरांचं लोक घेऊन पळाले. आता घरी आल्यावर जरा बघतो अजून स्टॉक काढायला लागेल वाटतं. आमच्याच पोरांना राहिला सगळी घेऊन गेली बाहेरची पोरा येऊ बिऊन. आता वाईट वाटतं ना आपल्याच माणसाला दिला नाही तर कसं वाटेल. तर बघू आता बघतो काय काय राहिले त्या सगळं नेहतो डायरेक्ट. आता डायरेक्ट रुकूच गाणे बिणे ऑर्केस्ट्रा तर कधीच चालू आले. आता बघू नाचायचं जेवलो ना मरणाची भूक लागले. आता जाऊन जेवतो इतो पण वाटलं पहिले जेवतो नंतर सोयबीचं बघू. गाईज मंडप बघा जसं काय कोणचा लगीन बिगीन आवरा डेंजर बनवले. तर ना आम्ही आता आलो 12 वाजता. बरं 12 वाजता सगळं उरकलं. हो बघू तर जेव्हा भेटतं का? हा जरा गेलेलो बाहेर देशात गेलेले सगळे पोरं बघ. आता बालदा येऊ इथे जरा जेव बिऊन तो नंतर भेट घेतो. गाईज मस्त की जेवायला बसलोय आणि मला फक्त वजरी डाळ आवडतं आणि मटण बिटन नाही आवडत म्हणून मी खात नाही. आणि भाकर आवडतं पण भाकर नाही देश नुसता भातच खायचं. अरे व्हिडिओ कॉलला एक ग्रुप सुरू होते तर गाईज. आणि पोरं पण बसलेत आपली. का आला जसं शनिवारला यायला लागला म्हणजे म्हणून तर चला आता काय जेवतो मस्त आहे की दनादन. कोणचा फोन आले? सुजलचा फोन आलेला आहे. त्याला बोललो कामा नको जाऊ कामावर गेला वाट लावली.
जयेश पाटील नाव सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला बैल जोडी त्याच्या जोडीला दौडत रे विराईकडे ठाण्यात बेवसाय त्याच्या गोट्यात बेवसाय त्याच्या ठाण्यात बेवसाय त्याच्या बैलाला जोडत रे विराईकडे ठाण्यात बेवसाय राजाच्या बाडीला शहरात जिंकला वडिली आठ्यामध्ये राजाच्या बाडीला शहरात जिंकला वडिली आठ्यामध्ये राजाच्या गावाची शर्यत जिंकला बसले आठ्यामध्ये राजाच्या बाडीला साजर जिंकला वडिली आठ्यामध्ये दादा दिसाला हाय तो साधा राजाच्या बाडीला पैसेवाला दादा पैसेवाला दादा पैसेवाला दादा दिसाला हाय तो साधा राजाच्या बाडीला पैसेवाला सई सौरवचे हलदीला गो सौरवचे हलदीला सौरवचे हलदी आई तुझा संतोष जावई गो आई तुझा संतोष जावई बेवड्याचे हलगेला गो बेवड्याचे हलगेला तर तुम्ही आता तर नाचा होता डायरेक्ट सकाळ कशी आली तर विषय असं झाला का मी तिथे नाचत होतो मस्त की नंतर बनबिन झाला म्हणजे 10 मिनिटांनाच झाला त्यानंतर तर घरी गेलो ना डायरेक्ट झोपलो आठवण ना ब्लॉगची एंड बिंड करायची काय नाही तर आता मी चालले मांडवा आता नवीन ब्लॉग चालू करतो लग्नाचा तर तो बघायला तुम्ही विसरू नका आणि आता यो ब्लॉग मी करते एंड तर गाईस तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय.